मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 633 जागांकरता आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 29 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। यापूर्वी सुद्धा आपण वर्धा असेल, सातारा जिल्हा असेल किंवा आता जालना जिल्ह्याचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले त्याच्याबद्दल असेल अपडेट घेतलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे अर्ज निघत आहेत। आणि याच्यामध्येच आता हे चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 633 जागांकरता अर्ज काढण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपण पाहिले की राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन जीआर निर्गमित करून जुलै 2026 च्या जीआर नुसार काही अटी शर्तीमध्ये बदल केलेले आहेत आणि याच नवीन अटी शर्तीसह हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 14 ऑगस्ट 2026 पर्यंत हे अर्ज करता येणार आहेत। याच्यामध्ये अर्जदारांना विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रासह 14 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करायचा आहे। अर्जदाराचं वय 18 वर्ष असावं, कमीत कमी 12वी उत्तीर्ण असावा। या ज्या काही नवीन अटी आहेत MSc किंवा CCC झालेला असावं। त्याच्याकडे कमीत कमी स्वतःची 100 चौरस फूट जागा असावी, 2 लॅपटॉप किंवा 2 कॉम्प्युटर असावेत, एक प्रिंटर असावा, एक स्कॅनर असावा, एक बायोमेट्रिकची मशीन असावी, इंटरनेटची सुविधा असावी, लाईटची सुविधा असावी, लाईटला बॅकअप असावं। अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा याच्यामध्ये अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून गुणांकन करून या 633 जागांकरता अर्ज मागवण्यात आलेला आहे। अर्जाचा नमुना आपण पाहू शकता। आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज, याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचं पूर्ण नाव, जन्मतारीख, कायमचा पत्ता जो असेल तो या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्या गावामध्ये स्थानिक रहिवासी असणं ही एक महत्त्वाची अशी अट आहे। याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, पॅन कार्डवरील नाव, आधार क्रमांक, त्याच्यानंतर बँकेचं नाव, जे काही आपला आधार DBT खातं असेल ते या ठिकाणी द्यायचे। शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी उत्तीर्ण असावा, जास्त शिक्षण असेल तेवढे त्याला ते गुण मिळणार आहेत। याच्यानंतर MSc किंवा CCC किंवा इतर कॉम्प्युटरचं काय नॉलेज आहे ते, CSC ID आहे का, होय असावा, असल्यास प्राधान्य, नसल्यास नाही करायचे आणि असल्यास त्याचा नंबर आणि त्या केंद्राचा पत्ता, त्याचा एक फोटो सुद्धा तुम्हाला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे। जिओ टॅगिंग नुसार फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत। आपले सरकार स्थापन करण्याकरता आवश्यक अशी माहिती, त्याच्यामध्ये केंद्राचा पत्ता, त्या जागेची माहिती, केंद्र नव्यानं स्थापन करायचे, ग्रामपंचायतीचं गट ग्रामपंचायतीचं नाव, त्याच्या अक्षांश रेखांशाची माहिती, केंद्र स्थापन करायची जी जागा आहे ती कशी भाडेपट्ट्याने का स्वतःची त्याची माहिती, किती कॉम्प्युटर उपलब्ध आहे, स्कॅनर किती उपलब्ध आहेत, इंटरनेटची सुविधा याच्याबद्दलची या ठिकाणी माहिती द्यायची आहे आणि प्रतिज्ञापत्र द्यायचंय की आपल्याकडं ही सगळी दिलेली माहिती बरोबर आहे आणि याच्यासोबत आपली जी कागदपत्र जोडलेली आहेत त्या कागदपत्राला आपल्याला या ठिकाणी टिक करायचंय। आणि अशा प्रकारचा हा अर्ज 14 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी आपल्याला सादर करायचा आहे। कोणत्या कोणत्या गावामध्ये केंद्र रिक्त आहे त्या रिक्त केंद्राची जागा देण्यात आलेली आहे, त्या गावामध्ये जर आपण त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी असाल तर आपण अर्ज करू शकता। जर त्या गावातून अर्ज आला नाही तर इतर गावातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जातं। अशा प्रकारच्या 633 जागांकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। यापूर्वीच आपण जालनाचा अपडेट घेतलंय, ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहेत। नांदेडचं अपडेट घेतलं होतं, साताऱ्यामध्ये आता सध्या अर्ज सुरू आहेत आणि असे जे अर्ज ज्या जिल्ह्यामध्ये सुरू होतील त्या जिल्ह्याचा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळत राहतील। धन्यवाद।